हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तुम्ही जर माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल तर मी लाईफ जर्नीचा व्हिडिओ थोडासा स्टार्ट केलेला आहे. म्हटलं चला तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की माझी पहिली ते 12वीपर्यंतची स्ट्रगल किंवा जे धडपड होती ती तुम्ही बघितलीच असेल. त्याच्यानंतर म्हटलं चला आज आपलं 12वीनंतरचं जे कॉलेज असतं त्याच्यानंतर ते आपला पुढचा हायर एज्युकेशनपर्यंतचा प्रवास आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत. सो आपण जे बघितलं की 12वी मला ह्या म्हणजे 50 to 60च्या मध्ये जे पर्सेंटेज पडले होते तर त्याच्या हिशोबाने जर बघितलं तर मला जी इच्छा होती करायची ती मला फार्मसीमध्ये जायचं होतं, कारण मला मेडिकलचं नॉलेज घ्यायला खूप आवडायचं. पण अगेन मनी प्रॉब्लेम, म्हणजे माझे घरची परिस्थिती इतकी नव्हती की ते माझे जे पैसे असतात 50-60 हजार रुपये पण भरू शकतात. इवन 30,000 पण नाही तर 1 लाख वगैरे तर बाजूलाच गोष्ट होती. पण माझी खूप इच्छा होती की मी बी फार्मसी डी फार्मसी असं काहीतरी करावं. छान ज्या मेडिसिन्स ज्या बनतात कंपनीज तिथं मला काम मिळावं अशी माझी खूपच इच्छा होती. आणि मी पण माझं त्या झालं नाही, म्हणजे पैशांचा इश्यू आला मेन म्हणजे, त्याच्यामुळे मला ते काहीच करता आलं नाही. आणि मग ऑप्शन काय राहिला, BSc करणं. सो मग मी खूपच नाराज झाली होती. माझी अजिबात इच्छा नव्हती BScला वगैरे जायची, जी की प्लेन BSc असते. सो म्हटलं ठीक आहे. तर BScला जी फीज होती घरचे तर त्याच्यासाठीही नाही म्हणत होते, कारण म्हणत होते आता लग्न करून टाकता, 12वी वगैरे करून टाकली, आता लग्न वगैरे करा म्हणून. पण माझी फार इच्छा होती आणि माझ्या आईची पण इच्छा होती की मी पुढे शिकावं. तर माझ्या बरोबरच्या ज्या मुली होत्या त्यांना काही मुलीला पुढे एज्युकेशनसाठी पाठवलं नाही घरच्यांनी, आणि जी मुलं होते त्यांना तर मात्र पाठवलं. मग हे खूप चुकीचं आहे की फक्त मुलांना शिकवायचं मुलींना शिकवायचं नाही, ही कन्सेप्ट मला मोडायची होती. तर मी लिटरली खूप म्हणजे 2-3 दिवस मी पूर्ण अशा मॉलमध्ये होती. मी काही खात नव्हती, काही नाही, मला पुढे हायर एज्युकेशन करायचं वगैरे म्हणून. तर मग फायनली अगेन पप्पांच्या मित्रांनी वगैरे ते समजवलं की ठीक आहे 12वीला एवढे पर्सेंटेज पडले तर तू ॲटलिस्ट BScला म्हणजे तिचं ग्रॅज्युएशन तरी कर म्हणून. आणि लकीली ज्या कॉलेजमध्ये मला ग्रॅज्युएशन करायचं होतं, जिथं माझी 12वी झाली त्याच कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन होतं म्हणून पाठवलं. अदरवाईज ते बाहेर तर रेडीच कर, म्हणजे तालुका प्लेसला ग्रॅज्युएशन होतं. तर लकीली माझ्या रिलेटिव्समधला एक रिलेटिव्ह जो होता तो ॲडमिन डिपार्टमेंटमध्ये होता BScच्या म्हणजे ग्रॅज्युएशनच्या. तर मग मला प्लेन मला काहीच आयडिया नव्हते आणि गायडन्स करणारं कुणी नव्हतं की आता 12वीनंतर तू हा डिप्लोमा कर किंवा हे कर वगैरे. तर मग ठीक आहे म्हटलं BSc तर BSc. मग सो मी काहीच नाही म्हणून ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन तरी कंप्लीट होईल म्हणून मी BScला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं. आणि त्याच्यामध्ये मी अगेन हे B ग्रुप चूज केला. त्याच्यामध्ये बायोलॉजी म्हणजे झू, बॉटनी, फिजिक्स, केम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात ते. आणि मला फिजिक्स वगैरे आणि केमिस्ट्री अजिबात आवडत नाही. पण तरी पण फर्स्ट इयरला असं असतं की BScला तुम्हाला सगळे सब्जेक्ट्स घ्यायला लागतात. B ग्रुप असेल तर, A ग्रुप असेल तर मॅथ्स असतं. तर मला प्री ग्रुप होतं तर Bचे सगळे सब्जेक्ट असायचे, बॉटनी, बायो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण त्याच्यासोबत ना मला फिजिक्स आणि केमिस्ट्री पण होतं, जे की मला अजिबात म्हणजे इतका इंटरेस्ट नव्हता त्याच्यामध्ये. आणि प्रॉब्लेम असा झाला की चला फर्स्ट इयरला गेली, ॲडमिशन झालं आणि त्यावेळेस फीज काहीतरी 700-800 रुपये फर्स्ट इयरची फीज होती माझी. आणि तेही मला घरच्यांना देत नव्हते, पण ते जो ॲडमिनमध्ये जे रिलेटिव्स होते त्यांनी पहिले फीज भरली आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांची फीज मी रिटर्न केली, असं झालं होतं. तर फर्स्ट इयरला गेली आणि अगेन तोच प्रवास, बस पहाटेची बस घ्यायची आणि इकडं यायचं कॉलेजला. आणि आता हायर एज्युकेशन म्हटल्यानंतर यांचे जे प्रॅक्टिकल्स होते बायोचे, झूचे वगैरे, हे खूप मोठे मोठे प्रॅक्टिकल्स असायचे. लाईक फिश, स्नेक्स ह्या सगळ्या गोष्टींचं खूप म्हणजे बऱ्याच मोठ्या लेवलला मी फर्स्ट टाईम अशा लॅब्स वगैरे बघितलं. मी एवढी खुश झाली होती. आणि डिसेक्शन्स वगैरे असे प्रॅक्टिकल्समध्ये इतकं छान छान वाटायचं. आणि मग ते प्रॅक्टिकल होतं मला 2:30-3 व्हायचे आणि माझी बस असायची 4च्या आसपास किंवा संध्याकाळची वगैरे असायची. ती मिळाली तर आहे, नाहीतर मग अगेन
वडिलांचं काम संपेपर्यंत तोपर्यंत बस स्टँडवर बसा आणि मग ते संध्याकाळी 7 वाजता घरी गेले की त्यांच्यासोबत जा. हे तर माझं फिक्स झालं होतं. मग मला सवय पण झाली होती. म्हणजे किती मी काही असो, प्रॅक्टिकल एकही सोडून मध्ये फिजिक्स असो, केमचं असो, बायोचं असो, कुठलंही असो, बॉटनीचं असो, तर मला झू हा सब्जेक्ट खूप आवडायचा. झूलॉजी म्हणजे स्टडी ऑफ इन्सेक्ट्स, स्टडी ऑफ ॲनिमल्स असं म्हणतो आपण. तो माझा सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट होता, कारण त्याच्यामध्ये फुल बॉडीचं तुम्हाला शिकायला मिळायचं. तर ते मला खूप आवडायचं आणि मी रिलेट करायची ह्या गोष्टी. मग कारण ह्युमन बॉडी, त्याच्यानंतर मेल फिमेल बॉडी, त्याच्यानंतर एखादा प्राणी असेल तर त्याची बॉडी, ते इन्सेक्ट असेल तर त्याची बॉडी, ह्या सगळ्या गोष्टी मग शिकायला खूप मजा यायची. तर मी खूप अभ्यास केला आणि माझा सगळा फोकस त्या 2 सब्जेक्ट्सवरती जास्त असायचा, कारण मला ते 2 सब्जेक्ट्स खूप आवडायचे. आणि मग नंतर सेमिस्टर नसतं फर्स्ट इयरला BScला, डायरेक्ट ॲन्युअल पॅटर्न असतं आणि म्हणजे तुम्हाला डायरेक्ट वर्षाच्या एंडला एक्झाम द्यायची असते. म्हणजे माझं त्यावेळेस असं होतं. तर एक्झाम वगैरे झाली आणि कसे तरी पेपर गेले आणि प्रॉब्लेम असा झाला की मी फिजिक्स केमिस्ट्री सब्जेक्ट फेल झाली. माझ्यासाठी ती खरंच खूप डिफिकल्ट, पचायला खूप डिफिकल्ट गेलं. कारण इतका मोठा अभ्यास होता, इतकं सिलेबस असतो आणि तुमचं 2-2.5 तास ट्रॅव्हलिंगमध्ये जातात, यायला जायला, आणि घरी गेल्यानंतर सगळी कामं करायची, स्वयंपाक वगैरे करायचा. माझा एक भाचा होता, त्याला बघून हे सगळं मॅनेज करायचं आणि सॅटर्डे संडे शेतामध्ये कामाला जायचं. आणि एवढं सगळं करून कसं मी एवढे ॲन्युअल पॅटर्न कसा झेलू, ते एक वेगळं प्रेशर होतं. आणि मी 2 सब्जेक्ट फेल झाले. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री म्हणजे 1-2 वगैरे पार्ट होते, म्हणजे खूप ह्यूज सिलेबस होता आणि ते दोन्ही सब्जेक्ट फेल झाले. मला समजतच नव्हतं मी काय करू. आणि मला सगळ्यात छान मार्क्स बॉटनी आणि झूमध्ये पडले होते, पार्ट 1 पार्ट 2 मध्ये वगैरे. बाकी सगळे छान होते, पण हे 2 मी फेल झाले. बापरे, मला असं म्हणजे इतकं बर्डन आलं अजून. आणि माझा एक सिनियर होता, तो ऑलरेडी पुण्यामध्ये जॉब वगैरे करत होतो. कधी सुट्ट्यांना घरी आला की मला भेटला आणि मला म्हटलं की तू कसं काय अशी फेल झाली. आणि त्याचं MSc झालं होतं त्यावेळेस केमिस्ट्रीमध्ये. मग त्याने मला सांगितलं की तू असा अभ्यास कर. मग त्याने काही बुक्स रेफर केले. मग मी लायब्ररीमधून ते बुक्स घ्यायची आणि मग ते रेफर करायला चालू केले. तो असा अभ्यास कर. त्याने खूप गायडन्स केला. तो आज छान कॉलेजला प्रोफेसर आहे आणि छान शिकवतोय. तर मग म्हणजे माझ्या जवळ आसपास तो एकच मुलगा होता ज्याची MSc झाली होती त्यावेळेस, जो की मला BScचा गायडन्स करत होता. मग मी घरी होते, मी खूप अभ्यास केला आणि पहिला जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट देतो ना, त्या अटेम्प्टमध्ये छान मार्क्सने मी सगळ्या सब्जेक्ट्स क्लिअर झाली. ही मला इतकं छान वाटलं. माझी आई वडिलांनाही छान वाटलं आणि जे माझे रिलेटिव्ह त्यांनाही असं वाटलं की बाकीची मुलं ते इटी लागत गेले परत आणि ही कसं काय निघाली वगैरे. मी इतका अभ्यास केला होता, मी दिवस रात्र एक केला. आणि फर्स्ट इयर मग छानपैकी हे झालं आणि मला फर्स्ट इयरला अबाव 60% मिळाले. खूप भारी वाटलं. आणि मी बाकीच्या मुलांबरोबरच सेकंड इयरमध्ये गेली आणि सेकंड इयर अगेन मग कॉन्फिडन्स आला होता छानपैकी. आणि सेकंड इयरला असं असतं की तुम्हाला सब्जेक्ट्स चूज असतात, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री घ्यायची ते घ्या, अदरवाईज तुम्हाला दुसरे सब्जेक्ट असतात. म्हणजे तुम्ही आता जे तुम्हाला स्पेशलायझेशन्सकडे जायचं आहे तर मग तुम्ही त्याचे वेगवेगळे सब्जेक्ट्स असतात, म्हणजे पॅथो, मायक्रो, अशा गोष्टी. तर मग मला इतकं छान वाटलं की माझे फिजिक्स आणि केम माझ्याकडनं गेलेलं आहे आणि आता मला बाकीचे सब्जेक्ट्स मिळतात. ते त्याच्यामुळं सेकंड इयर आहे माझं एकदम कमालीचं गेलं. खूप मेहनत घेतली मी तिथे एकदम मस्त पर्सेंटेज पडले. त्यावेळेस ग्रेड होते A, B, C आणि प्लस पर्सेंटेज पण आपण काढू शकत होतो. आणि आला थर्ड इयरचा BScचा थर्ड इयर. आणि BScचं बाकीचं तर लाईफ जर्नी अशीच बसने ये जा. पण शेवटचं वर्ष होतं, तर शेवटचं वर्षाचं असल्यामुळं ना की काय झालं की घरच्यांनाही थोडा कॉन्फिडन्स आला आणि त्यांनाही वाटतं की काहीतरी करते वगैरे. तर माझे एक रिलेटिव्ज असतात, त्यांच्याकडे राहा, आणि ते पण म्हटलं ठीक आहे तुम्ही हिला इथं ठेवा म्हणून वगैरे. असं झालं आणि मलाही छान वाटलं. म्हटलं जा तिथून, म्हणजे जरी सायकलवर जाऊन कॉलेजला जायचं होतं, 1.5-2 किलोमीटर असं असेल तो एरिया, तिथून ते तिथं. तर रिलेटिव्सकडे राहिले तर अजून प्रॉब्लेम झाला. सकाळचा स्वयंपाक करायचा, नाश्ता करायचा त्यांचा, संध्याकाळचा स्वयंपाक करायचा, त्याच्यानंतर कुणी आलं गेलं ते बघायचं आणि सगळं किचन सगळं कपडे बिपडे सगळं आवरल्यानंतर मला थर्ड इयरचा अभ्यास होता.
म्हणजे मला इतकं हेक्टिक झालं आणि काही बोलता पण येत नव्हतं, कारण रिलेटिव्सकडे राहत होतो आपण त्यावेळेस. आणि रिलेटिव्स पण असे होते की वडिलांकडचे होते, त्याच्यामुळे काहीच बोलता येत नव्हतं त्यावेळेस. मला फारच म्हणजे असं झालं की मी ती बसने प्रवास केलेलं ते बरं होतं माझ्यासाठी. माझा अजिबात अभ्यास होत नव्हता. आणि काम म्हणजे असं नव्हतं की, आणि असं होतं की असं म्हणत पण नव्हते की यार तुझं आता शेवटचं वर्ष आहे, मग तू अभ्यासाकडे बघ, हे राहू दे, असं पण नव्हतं मला. आणि त्यांचं घर इतकं मोठं होतं की एवढं सगळं क्लीन करणं, आणि त्यांच्याकडं बाया होत्या, त्यांनी त्या बाया पण काढून टाकल्या. म्हणजे कसं असतात ना रिलेटिव्स. त्याच्यामुळे मला आत्ताच्यापर्यंत जे कोणी भेटतं त्यांना मी एकच सांगते, रिलेटिव्सकडे अभ्यासाला जायचं नाही, रिलेटिव्सकडे अभ्यास करणं शिकायला जायचं नाही. मी हे एकच वाक्य सगळ्यांना सांगत असते जे मला असं कोणी भेटतं तेव्हा. तर ते फार मग मी लिटरली एका विकेंडला वडिलांना सांगितलं की मला घरी यायचं, मला करमत नाही वगैरे, आणि मी गेलीच नाही त्यांच्या घरी. म्हणजे ते सामान वगैरे वडिलांनी 2 दिवसांनी माझे सगळे पुस्तकं, कपडे बिपडे सगळे तिथून नंतर घेऊन आले. आणि मग माझे इथे एक डॉक्टर राहत होते आमच्या गावामध्ये, त्यांचं फ्लॅट होता सिटीमध्ये. तर खाली ते राहायचे आणि वरती मी राहायची. म्हणजे वरती एकामध्ये त्यांनी सांगितलं की गावातल्या 1-2 मुलीने जर इच्छा आहे तोपर्यंत माझ्या ज्या माझं बघून, मी शिकते वगैरे बघून, माझे जे म्हणजे ज्युनियर होते त्यांचे आईवडिलांना असं वाटलं की माझ्या मुलीला ही मुलगी शिकते, तर यांची मुलगी शिकते तर माझ्या मुलीलाही इच्छेसारखं पुढे शिकवा म्हणून. मग त्यांनी तिला 12वी नंतर BSc वगैरे टाकलं होतं. आम्ही 3rd इयरला होते, ती 1st इयरला होती. असं आता आम्ही 3घी जणी असं जमलो होतो, जे की आम्ही तिथं रूमवर राहायचो आणि आम्ही खूप कसून अभ्यास केला. लिटरली मी 2 किंवा 2.5 तासच झोपायची, कारण मला फेल्युअर मला आलेलं होतं की ती फिलिंग कशी असते, आणि लोक कसं तुम्हाला नावं ठेवतात वगैरे. कुणी असं बघत नाही की अरे ही परत नाही, फक्त हे सब्जेक्ट गेले होते, अरे बापरे हिने काय लक्ष दिलं नाही, परत काय केलं. आणि गावाकडे कसं असतं तुम्हाला माहिती असेल, जे गावाकडचे असतील ते रिलेट करत असतील. तर मी इतका अभ्यास केला. लिटरली मला ते काका कधी कधी वर आले की म्हणायचे, बाळा तू आजारी पडशील, कारण ते डॉक्टर होते, कारण बाळा तू आजारी पडशील तू जर एवढं जागत राहिली तर. मी इतका अभ्यास केला, इतका आला. आणि गुड न्यूज अशी छान गेले सगळे पेपर. घरी गेले, रिझल्टची वाट बघितली, रिझल्ट आला. आणि तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, माझा 3rd इयरचा रिझल्ट जो होता, मी डिपार्टमेंटमध्ये 1st आली. खरंच ती जी फिलिंग होती. आणि प्लस मी स्कॉलरशिपचा फॉर्म भरला तर त्याचे मला पैसे मिळाले 30,000. त्यावेळेस 30,000 भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. मला इतका कॉन्फिडन्स आला, इवन माझ्या वडिलांनाही इतका कॉन्फिडन्स आला की अरे असं, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमधून मला 30,000चा चेक मिळाला होता. आणि आणि डिपार्टमेंटमध्ये मी ती 1st आली होती म्हणून. आणि इतकी भारी फिलिंग होती. माझे जे टीचर्स लोक होते, गायडन्स होते BScचे, त्यांना इतकं भारी वाटलं की एक सामान्य मुलगी गावाकडची आणि ती डिपार्टमेंटमध्ये 1st, कारण डिपार्टमेंटमध्ये जवळजवळ 25-30 आम्ही लोक होतो. आणि स्पेशलायझेशन माझं झू होतं, आणि झूमध्ये मी 1st आली. खूप कमालीची गोष्ट होती. प्लस वरतून 30,000ची स्कॉलरशिप मिळाली. आणि ते पैशांचं मी काय केलं असेल माहिती आहे, ते पैसे मी माझ्या वडिलांकडे दिले. कारण आपण काहीतरी कमवलं आहे आणि ती जी फिलिंग होती ना ती वेगळीच होती. सो मी त्यातला 1 रुपया न घेता वडिलांना सांगितलं, हे पैसे तुम्हाला ठेवा, तुमच्याकडे ठेवा. आणि असा कॉन्फिडन्स गेला. BSc नंतर सगळे म्हटलं की MSc कर, असं तसं. तर त्याचं BSc नंतर काय झालं काय नाही हे मी तुम्हाला पुढे सांगेल. मी कुठे घेतलं ॲडमिशन, कसं झालं, खरंच घेतलं की नाही, घरच्यांनी लग्नाचं काय केलं की नाही केलं, हे तुम्हाला मी नेक्स्ट जर्नीमध्ये सांगेल. तर आत्ता BScची आणि माझी म्हणजे 12वी ते BScपर्यंतची जर्नी अशी होती. खरंच ते दिवस खूप छान होते. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ज्यावेळेस मी रूमवर होती ना तिथे, तर त्यावेळेस म्हणजे जेवणाची काय सोय हे मी तुम्हाला सांगितलंच नाही. तर जेवणाचं असं होतं, सकाळी वडील यायचे आणि ते बाजरीची भाकर असेल किंवा गव्हाची असेल भाजी आणि रस्सा भाजी असायची, ती घेऊन सकाळी यायची आणि तेच संध्याकाळी खायचं होतं. का संध्याकाळी डबा आणणार कोणी नव्हतं आणि येवल्यामध्ये मेस वगैरे लावणं हा प्रकारच नव्हता आणि बनवायचा पण विषय नव्हता. तर असं म्हणजे लिटरली ती भाकरी नाशिक कडक होऊन जायची, कधी कधी भाजी खराब होऊन जायची, तसंच मॅनेज केलं. तर असे सगळे दिवस होते माझे रूमवरचे आणि BScचे. तर मला का प्राऊड फील होतं माहिती आहे, तर मी इथपर्यंत कशी आली ना हे तुम्हाला
नक्की आवडेल ऐकायला. तर तुम्ही जर पुढे व्हिडिओ बघत गेले ना तर हीच माझी आत्तापर्यंतची जी आज मी इथे आहे ही कशी आली आहे हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी माझी जी जर्नी आहे ते इन्स्पायर होऊन कोणीतरी तुमचं मुलं असले किंवा कोणी असेल इन्स्पायर होऊ शकतं आणि हार्डवर्क करू शकतं एवढं. कारण आजकाल हार्डवर्क सगळ्यांना असं इझी पाहिजे असतं, सगळं असं उंजळीत पाहिजे असतं, तसं झालेलं आहे. सो चलो हा व्लॉग मी इथेच एंड करते. थोडी इमोशनल झालो. हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.